2 मधले क्वेश्चन फर्स्ट आणि क्वेश्चन सेकंड आपण ऑलरेडी सॉल्व केला आहे. आपण क्वेश्चन थर्ड घेऊया. काय क्वेश्चन थर्ड बघा. इन अ ट्रायंगल ABC अँगल A इज इक्वल्स टू 45 डिग्री, अँगल B इज इक्वल्स टू 60 डिग्री, देन फाइंड द रेशो ऑफ इट्स साइड्स. मग काय घेतलं बघा. गिवन इन अ ट्रायंगल ABC अँगल A अँगल B घेतला, अँगल A 45 डिग्री, अँगल B 60 डिग्री घेतला. वी हॅव अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C इज इक्वल्स टू 180 डिग्री. Therefore काय लिहिला 45 डिग्री प्लस 60 डिग्री प्लस अँगल C इज इक्वल्स टू 180 डिग्री, अँगल C इज इक्वल्स टू 180 मायनस 105 डिग्री 105 डिग्री. Therefore अँगल C आला काय 75 डिग्री. मग बाय साइन रूल A अपॉन साइन A इज इक्वल्स टू B अपॉन साइन B इज इक्वल्स टू C अपॉन साइन C. साइन A इज इक्वल्स टू 45 डिग्री दैट इज 1 अपॉन रूट 2. साइन B इज इक्वल्स टू साइन 60 डिग्री इक्वल्स टू रूट 3/2 आणि साइन C इज इक्वल्स टू साइन 75 डिग्री दॅट इज साइन 45 प्लस 30 डिग्री. साइन 45 इंटू कॉस 30 प्लस कॉस 45 इंटू साइन 30 दॅट इज 1 अपॉन रूट 2 इंटू 1/2 प्लस 1 अपॉन रूट 2 इंटू 1/2 दॅट इज रूट 3 प्लस 1 अपॉन 2 रूट 2. कशाची व्हॅल्यू आहे ही साइन 75 डिग्रीची. देअरफॉर ए अपॉन काय येणार 1 अपॉन रूट 2 इज इक्वल्स टू B अपॉन रूट 3/2 इज इक्वल्स टू C अपॉन रूट 3 प्लस 1 अपॉन 2 रूट 2. देअरफॉर AS2 BS2 C इज इक्वल्स टू 1 बाय रूट 2 S2 रूट 3/2 S2 रूट 3 प्लस 1 अपॉन 2 रूट 2. दिस इज द रेशो ऑफ कशाचा साइड्स. दिस इज द रेशो ऑफ द साइड्स. हा एक फॉर्म झाला. आता दुसरं एक्झाम्पल बघूया आपण सिंपल फॉर्ममध्ये. बघा काय एक्झाम्पल आहे. इन अ ट्रायंगल ABC प्रूव दॅट साइन B minus C upon 2 is equals to B minus C upon A into cos A/2. मग याच्यासाठी आपण RHS प्रूव्ह करू. RHS घेऊया. काय RHS B minus C upon A into cos A/2 बाय साइन रूल. काय सांगतो साइन रूल. A अपॉन साइन A इज इक्वल्स टू B अपॉन साइन B is equals to C upon sin C is equals to K. Therefore A is equals to K sin A, B is equals to K sin B and C is equals to K sin C. Therefore RHS K sin B minus K sin C divided by K sin A into cos A/2 which is equals to K into sin B minus sin C divided by K sin A into cos A/2. K cancel which is equals to ala sin B minus sin C upon 2 sin A इंटू कॉस A/2. आता साइन C मायनस साइन Dचा फॉर्म्युला काय करायचा आपण यूज करायचा. साइन C मायनस साइन Dचा फॉर्म्युला काय सांगतो तर तो फॉर्म्युला असा आहे 2 साइन B मायनस C अपॉन 2 इंटू कॉस B प्लस C अपॉन 2 डिवायडेड बाय साइनचा हाफ अँगल फॉर्म्युला यूज करू 2 साइन A/2 इंटू कॉस A/2 इंटू कॉस A/2. हा कॉस A/2 कॅन्सल केला. हे 2 आणि 2 कॅन्सल झाले. रिमेनिंग टर्म्स बघा काय आल्यात. साइन B मायनस C अपॉन 2 इंटू कॉस B प्लस C अपॉन 2 डिवायडेड बाय साइन A/2. ह्या टर्म्स आल्यात. मग आता याला सिम्प्लिफाय करण्यासाठी साइन B मायनस C अपॉन 2 इंटू
कॉस कॉस आहे ना, मग याला आपण डायरेक्टली असं लिहू शकतो साईन ए बाय टू डिवायडेड बाय साईन ए बाय टू. हे कॅन्सल झालं विच इज इक्वल्स टू आर एच एस इज इक्वल्स टू काय आलं बघा साईन बी मायनस सी अपॉन टू विच इज इक्वल्स टू एल एच एस. आता हे कसं आलं बघा, एक्सप्लेनेशन असं देतो. ए प्लस बी प्लस सी इज इक्वल्स टू काय आलं पाय आलं. मग बी प्लस सी इज इक्वल्स टू काय आलं पाय मायनस सी आलं. नाव बी प्लस सी अपॉन टू इज इक्वल्स टू काय आलं पाय बाय टू मायनस सी बाय टू आलं. सॉरी ए आला ए बाय टू आला. मग कॉस बी प्लस सी अपॉन टू इज इक्वल्स टू कॉस पाय बाय टू मायनस ए बाय टू. आता कॉस पाय बाय टू म्हणजेच काय येणार साईन येणार काय तर साईन ए बाय टू तेच घेतलं आपण. कॉस बी प्लस सी प्लस इथं रिझन लिहायचं काय ए प्लस बी प्लस सी इज इक्वल्स टू पाय. दिस इज द सोल्युशन ऑफ द गिवन प्रॉब्लेम. आता यातले आणखीन एक दोन प्रॉब्लेम आपण घेऊया आणि मग आपली काय होईल एक्झरसाइज संपेल. काय प्रॉब्लेम आहे तर नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. प्रॉब्लेम सोपा. काय प्रॉब्लेम आहे तर बघा इन अ ट्रायंगल ABC in a triangle ABC if A cos A is equals to B cos B, then prove that triangle is right angle or an isosceles. आयसोसेलेस म्हणजे काय तर समद्विभुज ज्याच्या दोन साइड्स काय येतात सेम येतात. आणि राईट अँगल म्हणजे काय तर एक अँगल काय असतो त्याचा राईट अँगल म्हणजे 90 डिग्री असतो. हे काय करायचं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग हे प्रूव्ह करण्यासाठी गिवन इन अ ट्रायंगल ABC A into cos A is equals to B into cos B by cosine rule. काय लिहिता येईल बघा आपण रिमार्क लिहिला होता cos A is equals to B square plus C square minus A square upon 2BC and cos B is equals to A square plus C square minus B square upon 2AC. Therefore A into B square plus C square minus A square upon 2BC is equals to B into A square plus C square minus B square अपॉन 2AC. हा 2 आणि C 2 आणि C काय झाले कॅन्सल झाले. हा B इकडे घेऊया आणि हा A इकडे घेऊया. काय येणार A स्क्वेअर इंटू B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस A स्क्वेअर इज इक्वल्स टू B स्क्वेअर इंटू A स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस B स्क्वेअर. A स्क्वेअरनं मल्टिपल करूया काय येणार A स्क्वेअर B स्क्वेअर प्लस A स्क्वेअर C स्क्वेअर मायनस A रेज टू 4 विच इज इक्वल्स टू B स्क्वेअर इंटू A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर C स्क्वेअर मायनस B रेज टू 4. हा A स्क्वेअर B स्क्वेअर A स्क्वेअर B स्क्वेअर कॅन्सल. दॅट इज काय आलं A स्क्वेअर इंटू C स्क्वेअर मायनस A रेज टू 4 इज इक्वल्स टू B स्क्वेअर C स्क्वेअर मायनस B रेज टू 4. यातनं परत A स्क्वेअर घेऊया. बघा A स्क्वेअर C स्क्वेअर मायनस B स्क्वेअर C स्क्वेअर मायनस A रेज टू 4 मायनस B रेज टू 4 इज इक्वल्स टू 0. यातनं जर C स्क्वेअर कॉमन घेतला तर काय येतं A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर मायनस याला आपण असं लिहू शकतो A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर प्लस A स्क्वेअर प्लस C स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. देअरफॉर परत A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर इन द ब्रॅकेट C स्क्वेअर
मायनस a square plus b square is equals to 0. Therefore आला a square minus b square is equals to 0 or c square minus a square plus b square is equals to 0. Therefore a square is equals to b square or a square plus b square is equals to c square. Therefore a is equals to b or काय आलं बघा काय cos b घेतला काय काय घेतलं बघा आपण इनर ट्रायंगल ABC a cos a is equals to b cos b by cosine rule cos a बरोबर b square plus c square minus a square upon 2bc and cos b is equals to a square plus c square minus b square upon 2ac. Therefore a into b square plus c square minus a square upon 2bc is equals to b into a square plus c square minus b square upon 2ac. a आणि b क्रॉस मल्टिप्लाय केले a square into b square plus c square minus a square equals to b square into a square plus c square minus b square. a square ने मल्टिपल केलं त्याला a square b square plus a square c square minus a raised to 4 minus is equals to b square a square plus b square c square minus b raised to 4. मग हेच लिहिलं a square b square कॅन्सल केलं a square c square minus a raised to 4 is equals to b square c square minus b raised to 4. That is a square c square minus b square c square minus a raised to 4 plus b raised to 4 is equals to 0. मग याला लिहिलं c square into यातनं c square कॉमन घेतला a square minus b square minus याला आपण असं लिहू शकत होतो लिहिलंय कसं इथं लिहितो बघा मायनस कॉमन घेतलं काय आला a raised to 4 minus b raised to 4 त्यालाच लिहिलंय a square minus b square into a square plus b square. मग परत यातनं a square minus b square कॉमन घेतला तर काय आलं a square minus b square into c square minus a square plus b square is equals to 0. That is a square minus b square is equals to 0 or c square minus a square plus b square is equals to 0. Therefore a square is equals to b square or a square plus b square is equals to c square. Therefore a is equals to b or a square plus b square is equals to 0. This shows that triangle is an कुठला this shows that a square is equals to b square ला काय लिहिलं a is equals to b. This shows that triangle is an isosceles and this shows कुठला by Pythagoras. Triangle is कुठला आहे right angled. ट्रायंगल इज कुठला तर राईट अँगल्ड ट्रायंगल आहे. ओके आता यातला आणखीन एक एक्झाम्पल आपण घेऊया बाकीचे एक्झाम्पल्स काय करा तुम्ही सॉल्व करा बघा इनर ट्रायंगल ABC cot A cot B cot C are in AP then prove that a square b square c square are also in AP. जर याच क्रमाने हे AP मध्ये असतील तर याच क्रमाने हे AP मध्ये आहे. मग हे कसं प्रूव्ह करायचं तर त्याच्यासाठी सिंपल फॉर्म्स आहेत बघा 3 नंबर्स आहेत माझ्याकडे ABC हे AP मध्ये असतील तर बघा B मायनस A अँड C मायनस B हे काय पाहिजे इक्वल. मग B इकडे घेऊया A इकडे घेऊया काय येणार बघा B मायनस A इज इक्वल्स टू C मायनस B आहे म्हणजे काय आलं B प्लस B इज इक्वल्स टू C प्लस A. देअरफॉर 2B इज इक्वल्स टू A प्लस C. सेम गिवन in a triangle ABC cot A cot B cot C are in AP. Therefore 2 cot B is equals to cot A plus cot C. मग याला असं लिहूया
2 cos b upon sin b is equals to cos a into sin a plus cos c upon sin c. मग बाय साइन एंड कोसाइन रूल. बी स्क्वायर प्लस सी स्क्वायर माइनस ए स्क्वायर अपॉन 2bc डिवाइडेड बाय के इंटू बी इज इक्वल्स टू कॉस बी ना, हा ए स्क्वायर प्लस सी स्क्वायर माइनस बी स्क्वायर, ये हा बी स्क्वायर प्लस सी स्क्वायर माइनस ए स्क्वायर अपॉन 2bc अपॉन 2 अपॉन के ए प्लस ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर माइनस सी स्क्वायर अपॉन 2ab डिवाइडेड बाय के सी. याला असंच लिहूया 2 इंटू ए स्क्वायर प्लस सी स्क्वायर माइनस बी स्क्वायर अपॉन 2abc के इज इक्वल्स टू बी स्क्वायर प्लस सी स्क्वायर माइनस ए स्क्वायर 2abc के ए प्लस बी स्क्वायर माइनस सी स्क्वायर अपॉन 2abc के. आता हे सगळं कॅन्सल होतं आणि काय येतं बघा 2 इंटू ए स्क्वायर प्लस सी स्क्वायर माइनस बी स्क्वायर इज इक्वल्स टू बी स्क्वायर प्लस सी स्क्वायर माइनस ए स्क्वायर प्लस ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर माइनस सी स्क्वायर. देयरफॉर 2a स्क्वायर प्लस 2c स्क्वायर माइनस बी स्क्वायर इज इक्वल्स टू बघा माइनस ए स्क्वायर हे कॅन्सल होतं, प्लस सी स्क्वायर आणि माइनस सी स्क्वायर कॅन्सल होतं आणि हा काय आला 2b स्क्वायर आला. काय आलं बघा 2a स्क्वायर प्लस 2c स्क्वायर इज इक्वल्स टू 2b स्क्वायर प्लस 2b स्क्वायर विच इज इक्वल्स टू काय आलं 4b स्क्वायर 2a स्क्वायर प्लस 2c स्क्वायर. 2 जर कॉमन घेतलं तर काय येतं a स्क्वायर प्लस c स्क्वायर इज इक्वल्स टू 4b स्क्वायर. देयरफॉर a स्क्वायर प्लस c स्क्वायर इज इक्वल्स टू 2b स्क्वायर. देयरफॉर a स्क्वायर b स्क्वायर c स्क्वायर आर इन AP. हे कशात आले AP. सोल्युशन सिंपल फॉर्ममध्ये सांगितलं आहे मी. जर 3 नंबर्स AP मध्ये असतील तर b मायनस ए इज इक्वल्स टू c मायनस बी असतं. ABC आर इन AP देन b मायनस ए इज इक्वल्स टू c मायनस बी. देयरफॉर काय घेतलं b प्लस बी इज इक्वल्स टू c प्लस ए दॅट इज 2b इज इक्वल्स टू a प्लस c. हाच फॉर्म आपण इथे यूज केला. In a triangle ABC, cot A, cot B, cot C are in AP. Therefore, 2 cot B is equals to cot A plus cot C. Therefore, 2 cos B upon sin B is equals to cos A upon sin A plus cos C upon sin C. By sine and cosine rule, 2 into A square plus C square minus B square upon 2AC is equal upon KB is equals to B square plus C square minus A square upon 2BC divided by KA plus A square plus B square minus C square upon 2AB divided by KC. That is 2 into a square plus c square minus b square upon 2abck is equals to b square plus c square upon minus a square upon 2abck plus a square plus b square minus c square upon 2abck. ये कॅन्सल केलं काय आलं 2a square plus 2c square minus 2b square is equals to b square plus c square minus a square plus a square plus b square minus c square. टर्म कॅन्सल केल्या काय आलं 2a square plus 2c square minus 2b square is equals to 2b square. Therefore 2a square plus 2c square is equals to 4b square. 2 कॉमन घेतलं आणि कॅन्सल आउट केलं काय आलं a square plus c square is equals to 2b square. Therefore a square b square c square आर इन कशात आले AP मध्ये आले. हे झालं आपलं सोल्युशन्स झालं. बाकीचं पार्ट